प्रश्न क्रमांक पहिला आहे, प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेस प्रकाशाचे काय म्हणतात? तर प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचे अपस्करण. पुढील प्रश्न आहे, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? तर ज्या तापमानामध्ये हवा ही बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता. तर 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनचा वध हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अनंत कान्हेरे यांनी केलेला होता. पुढील प्रश्न आहे, रोमन काळात चिटणीसला स्काईब म्हणत तर मराठा साम्राज्याच्या काळात चिटणीसला काय म्हणत? तर मराठा काळामध्ये चिटणीसला ऑप्शन क्रमांक 1 अमात्य असे म्हणत. पुढील प्रश्न आहे, बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर केला जातो? तर बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी हेबियस कार्पस ऑप्शन क्रमांक 3 हेबियस कार्पस याचा वापर केला जातो. पुढील प्रश्न आहे, बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? तर झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 रशिया या देशाचे सहकार्य लाभलेले आहे. पुढील प्रश्न आहे, देशात जन्मदर व बालमृत्यूदर यांचे प्रमाण ठरविताना डॅश डॅश व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतले जाते. तर जन्मदर व बालमृत्यूदर यांचे प्रमाण ठरवताना देशामध्ये खालीलपैकी प्रति हजारी या व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतले जाते. पुढील प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर ते कोलकाता नाईट रायडर्स यांनी जिंकले. पुढील प्रश्न आहे, भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेबाबत जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. तर खालीलपैकी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्याने ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग या जिल्ह्याने भारतामध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत पहिला क्रमांक पटकावला. पुढील प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीने क्लाउड कम्प्युटिंगसाठी कोणत्या स्पेस एजन्सीची सोबत करार केला? तर मायक्रोसॉफ्टने स्पेसएक्स या कंपनीसोबत करार केलेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाद्वारा संचालित केलेले आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाद्वारा संचालित केलेले आकाश हे खालीलपैकी जमिनीवरून हवेत मारा करणारे ऑप्शन क्रमांक 1 जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत आला? तर खालीलपैकी अग्नी 5ची चाचणी केल्याने भारत हा 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत आला. पुढचा प्रश्न आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने डॅश डॅश रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती? तर ती कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, 2019-20च्या विठाबाई नारायणगावकर लोककला जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला होता? तर तो खालीलपैकी गुलाबबाई संगमनेरकर यांना करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 1904 साली डॅश डॅश अभिनव भारताची संघटना स्थापन झाली? तर महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे अभिनव भारत संघाची स्थापना झालेली होती. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 महू या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील नद्या जोड योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर भारतातील नद्या जोड योजना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अमृत क्रांती या नावाने ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी नुकतेच कर्नाटकामध्ये क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन केले? तर कर्नाटकात क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन खालीलपैकी अनुराग ठाकूर यांनी केले. पुढचा प्रश्न आहे, वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेले जॉर्ज कोहेन खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी फुटबॉलपटू होते? तर जॉर्ज कोहेन हे खालीलपैकी इंग्लंड या देशाचे माजी फुटबॉलपटू होते. पुढचा प्रश्न आहे, नो स्पिन हे खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूची आत्मकथा आहे? तर नो स्पिन हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉर्न यांची आत्मकथा आहे. पुढचा प्रश्न आहे, इन 9 चार्ट्स नावाचा अहवाल खालीलपैकी कोणत्या संस्था प्रसिद्ध करते? तर इन 9 चार्ट्स हा अहवाल खालीलपैकी जागतिक बँक प्रसिद्ध करते. पुढचा प्रश्न आहे, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना 1965 मध्ये कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 थुंबा या ठिकाणी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहरास इलेक्ट्रिक उद्योगांची राजधानी म्हटले जाते? तर इलेक्ट्रिक उद्योगांची राजधानी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 बेंगळुरू या शहरास म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, सिद्धेश्वर एक्सप्रेस ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणांदरम्यान धावते? तर सिद्धेश्वर एक्सप्रेस ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर ते मुंबई या दरम्यान धावते. पुढील प्रश्न आहे, संत गाडगेबाबा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर संत गाडगेबाबा विद्यापीठाची स्थापना ही 1983 साली झाली. संत गाडगेबाबा विद्यापीठ हे अमरावती येथे आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे RTMNU हे नागपूर या ठिकाणी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी ही नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, शरावती नदीतील जोग आणि गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर तो खालीलपैकी कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण या पर्वतावर वसलेले आहे. तर तोरणमाळ हे ठिकाण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा या पर्वतात वसलेले आहे. पुढील प्रश्न आहे, तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारामध्ये खालीलपैकी कोणत्या नावाने महाद्वार ओळखले जात नाही? तर खालीलपैकी संभाजी या नावाने ओळखले जात नाही. पुढील प्रश्न आहे, कोल्हापूर शहरातील साठमारी हा परिसर कोणत्या खेळाशी प्रसिद्ध आहे? तर तो कुस्ती या खेळासाठी प्रसिद्ध आहे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून वाहते? तर खालीलपैकी तापी ही नदी महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातून वाहते. गोलघुमट हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरात स्थित आहे? तर गोलघुमट हे पर्यटन स्थळ खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 विजापूर या शहरामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी यांच्याकडे असतो. पुढचा प्रश्न आहे, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अण्णा हजारे यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, घटनात्मक आणीबाणी राष्ट्रपती राजवट सर्वप्रथम या राज्यामध्ये 1951 साली लावण्यात आली होती. तर घटनात्मक आणीबाणी राष्ट्रपती राजवट ही सगळ्यात पहिले खालीलपैकी पंजाब
या राज्यामध्ये लावण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर डॅश डॅश महिन्यापेक्षा जास्त नसावे. तर संसदेतील 2 अधिवेशनातील अंतर हे खालीलपैकी 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे. अर्धा उतरलेला ध्वज हे कशाचे प्रतीक आहे. तर अर्धा उतरलेला ध्वज हे राष्ट्रीय शोक, ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय शोकाचे प्रतीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात या गावाची लोकसंख्या कमीत कमी किंवा यापेक्षा जास्त आहे अशा गावांसाठी ग्रामपंचायत स्थापन केली जाते. म्हणजे प्रश्न आहे, ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या कमीत कमी किती असावी. तर कमीत कमी 600 एवढी असावी. पुढचा प्रश्न आहे, CRPC कलम 144 नुसार जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्याचा अधिकार कोणत्या अधिकारास असतो. तर तो अधिकार खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 जिल्हाधिकारी यांच्याकडे असतो. पुढचा प्रश्न आहे, सुकून कोविड-19 बीट द स्ट्रेस खालीलपैकी कोणत्या राज्याने व केंद्रशासित प्रदेशाने सुरू केले होते. तर ते जम्मू काश्मीर या राज्याने सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न आहे, 15व्या वित्त आयोगाने केंद्रीय कर महसुलीतील किती टक्के हिस्सा राज्यांना द्यावा अशी शिफारस केली. तर तो 41% द्यावा अशी शिफारस केली. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अध्यक्षपदी निवड झाली. तर संतोष कुमार यादव यांची निवड झाली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच FSSAI मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून नियुक्ती झाली. तर कमला व्ही राव यांची नियुक्ती झाली. पुढील प्रश्न आहे, S-400 ही वायू संरक्षण प्रणाली भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली. तर ती रशिया या देशाकडून खरेदी केली. पुढील प्रश्न आहे, अटल स्मारक हे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे. तर ते खालीलपैकी मध्य प्रदेश या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी कृत्रिम हृदय म्हणजे आर्टिफिशियल हार्ट तयार केले. तर IIT कानपूर यांनी या संस्थेतील शास्त्रज्ञाने आर्टिफिशियल हार्ट तयार केलेले आहेत.